हाय गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर तुम्हा सगळ्यांचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे मी रायगडची निमा बोरकर. तर इकडे सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आज आईला सुट्टी होती म्हणून आज मी लेट उठली. आणि तर आईने मला सकाळी मस्त असं गरम गरम अंघोळीला पाणी दिलं, माझी केस धुवून दिली आणि आता आई दिवाबत्ती करत आहे. तर आई घरामध्ये असली का मला मस्त आराम असतो. तर बघा, आई आता बाहेर अगरबत्ती लावायला चालली आहे. तर आपली दिवाबत्ती झालेली, आपलं मंदिर बघा ते मस्त दिसते. तर इकडे बाहेरही अगरबत्ती लावते. सकाळी बाहेर मस्त ऊन पडलेलं आहे आणि थंडीही खूप आहे. तर आई इकडे आता माझे केस पुसायला, माझे केस खूप ओळी होती. तर आई बोलते, थांब मी तुझे केस पुसून देते टॉवेलने. तर ती आता केस पुसते माझी. तर बघा, आई घरामध्ये असल्यामुळे मला किती आराम असतो. मस्त असं एकदम आरामशीर लेट उठायचं, मस्त झोप काढायची आणि सकाळी सकाळी नाश्ता, चहा, अजून बरंच काही. तर माझी आई हे सगळं करताना मला एका कवितेने लिहिलेले ओळी आठवतात. थोर तुझे उपकार. अन्य कुणाच्या उपकाराची परतफेड केली जाते, पण आईचे उपकाराची परतफेड होत नाही. जी स्वतःच्या रक्तामांसाने जो पिंड बनविते, त्याला 9 महिने 9 दिवस शरीरात ठेवून खाऊ पिऊ घालते, त्याची परतफेड करायची नसते. ती स्मृती म्हणून अखंड आयुष्यभर जपायची असते. मातृत्वाची परतफेड एखादी मुलगी स्वतः आई होऊन करू शकते, पण पुरुषाला ते अशक्य आहे. आई झाल्याशिवाय आईची महती कळत नाही. त्याने म्हाताऱ्या आईचे संगोपन करून उत्तराई व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. तर इकडे आईने मला चहा आणून दिलेला आहे, चहा आणि बिस्किट. तर या तुम्ही पण चहा बिस्किट खायला. असं मस्त असं गरमागरम अद्रक टाकून चहा सकाळी सकाळी छान वाटतो ना. आणि थंडीचे दिवस आहेत, मस्त वाफाळलेला चहा सोबत बिस्किट, मस्त. तर या तुम्ही सगळे चहा घ्यायला.
तर इकडे आपल्या शेजारच्या आई माझी केसांची गुंत काढत आहे. माझी केस धुवून झाली तर आई बोलते ती मी केसांची गुंत काढून देतो. तर आई बघा कशी मग गुंत काढून देत आहे माझी. तर त्या आईनेही खूप केलं आहे लहानपणापासून. जेव्हा आमचा जन्म झाला, आमच्या आंघोळ्या वगैरे खायला प्यायला पण भरपूर घातलेलं आहे. आणि लहान असताना पण खूप काही केलं. मी शाळेत जाताना माझे वेणीही घालून दिलेले आहेत आईने. तर बघा त्या आईने कसं नऊवारी साडी घातलेली आहे आणि मस्त हिरव्या बांगड्यांचा चोळा पण घातलेला आहे. तर मला वाटतं ही शेवटचीच पिढी असेल ते नऊवारी घातलेली आपण बघायला मिळते. तर पुढे काय आपल्याला अशी नऊवारी घातलेली लोक बघायला मिळणार नाही. तर व्हिडिओ असाच पुढे कंटिन्यू करत राहा. तर तुम्हा सगळ्यांना माझा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ असेच बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर या परत एकदा चहा घ्या. तर बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.